सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने आपण परभणी नगरीमध्ये आरक्षण हक्क परिषद या ठिकाणी घेत आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक परभणी जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक प्राध्यापक ॲडव्होकेट गोविंद दळवी सर हे या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांचं वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने मी खूप खूप स्वागत करतो। त्याचबरोबर विभागाचे प्रवक्ते डॉक्टर धर्मराज चव्हाण सर, त्याचबरोबर डॉक्टर प्राध्यापक सुरेश शेळके सर, ओबीसी नेते सुरेश फडसाहेब, त्याचबरोबर चंदासिंग बावरी, वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनीताताई साळवे, सुनील भैया भालेराव, प्रमोद भाऊ कुंटे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आमचे कांबळे साहेब, त्याचबरोबर ओबीसी नेते चंदासिंग बावरी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे। आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी या ठिकाणी देतो। मित्रांनो, मी जास्त काही बोलणार नाही। माझा पूर्ण वेळ मी या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक ॲडव्होकेट गोविंद दळवी सरांना देणार आहे। परंतु जाता जाता एवढं सांगतो, आपण एखाद्या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना आपण काय केलं पाहिजे, त्यांनी सांगितलेल्या विचारावर आपण या ठिकाणी चाललं पाहिजे। त्यामुळं आज राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून पूर्ण जिल्ह्याच्या वतीने या जयंतीच्या निमित्ताने अशी शपथ घेतो की लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला जे मिळालेला पराभव आहे ते येत्या विधानसभेमध्ये आम्ही या ठिकाणी भरून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी यापुढे पुऱ्या निष्ठेने या ठिकाणी काम करेल। आगामी विधानसभेमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा युवक जोमाने या ठिकाणी काम करेल अशी ग्वाही आपल्या या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला देतो आणि येथेच थांबतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान।